लगेच आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल तो म्हणजे महाराष्ट्राचे नामवंत समालोचक, ठाणे जिल्ह्याचा एक बुलंद आवाज, व्हॉइस ऑफ ठाणे, माझे परम मित्र सिद्दीकजी भावे. धन्यवाद डॉक्टर गवली सर। दोस्तों, ये वो आवाज़ थी, उनके पीछे भी कहा, अब भी कह रहा हूँ कि भले से मेरे से पहले वो कमेंट्री कर रहे थे, लेकिन भिवंडी सिटी क्रिकेट से जुड़े थे 2006 में आनंद प्रेरणा चषक और मेयर कप में। लेकिन एक बात है कि ऐसा नहीं कि उनकी आवाज़ पहले इंटरनेट से गई, बल्कि 350 से ज़्यादा टूर्नामेंट उनके साथ मैंने किए हैं। हमेशा इनकरेज किया, हमेशा मुझे कहा कि आप इंटरव्यू लीजिए, आप ये कीजिए, आप वो कीजिए। इसीलिए गाइडलाइंस के मामले में मैं हमेशा माइक से भी कहता हूँ कि मैं अपना उन्हें गुरु मानता हूँ। बैक टू क्रिकेट नाउ। स्वागत है आपका खासदार चषक 2025 में आप तक लाए हैं वन मैन शो विकी सेट मात्रे, और साथ ही साथ आज जीसीए में 7 मुकाबले खेले जाने हैं। ये मुकाबला तीसरा चल रहा है, इसके बाद चौथा मुकाबला रहेगा। उसके बाद विजेता ऊपर के 2 टकराएंगे, नीचे के 2 विजेता, और आखिर में एक टीम चोटी पे पहुंच जाएंगी। बैक टू क्रिकेट नाउ। वेलकम ऑल ऑफ यू। रिमाइंड यू द टॉस इज won by Vadu Navkar and invite JB Sport Gursai बैट फर्स्ट। निशांत पाटिल ने भी कमाल का रंग भरा, मनीष पाटिल भी 2 दिन थे, संदीप गावट आज थे। खेल की शुरुआत हो रही है। वाइट वर्सेस येलो, ये हम कह सकते हैं। वाइट पोशाक में वडू नवगर हैं, जबकि जेबी स्पोर्ट गुरसई येलो विद ब्लैक। पहले 3 ओवर के लिए 15 मिनट का समय दिया गया है और टाइम स्टॉप वॉच में सेट किया जा रहा है। गेंदबाजी के लिए मोर्चे पे लगाया है गिरीश पाटिल को। सामना करेंगे बैटर अक्षय भोईर। नॉन स्ट्राइक पर है केतन केने। भिवंडी भी एक ऐसा तालुका है, केने रहते हैं गुरसई में और केनी रहते हैं मानकोली में। दोनों ओपनर बीच मैदान पे आए हैं। शॉर्ट थर्मेन है, एक बैकआउट पॉइंट है, सर्कल में कवर है, वाइडिश मिड ऑफ है। 2 खिलाड़ी सर्कल के बाहर हैं, एक मिड विकेट है और एक लॉन्ग ऑन है। स्वागत है आप सभी का। खेल की शुरुआत होती हुई गिरीश पाटिल चले पहली गेंद के साथ। अक्षय भोईर को स्विंग एंड मिस। बढ़िया गेंद, बल्ले और इरादे दोनों को बीट करती हुई विकेट कीपर के पास। देखिए, अक्षय भोईर वो खिलाड़ी ने काफी धमाके किए थे। जी हारा हुआ मैच सुरई के सामने जीता था। इस मरतबा एज, लेकिन कैरी नहीं हुई। वहां पर फ्लाई स्लिप में अपने आप को झोंक दिया था खिलाड़ी ने। बच गए वहां पर। 1 रन से खाता खुला अक्षय भोईर का, खाता खुला टीम जेबी स्पोर्ट गुरसई ए का। 1 रन बिना किसी विकेट के। गिरीश पाटिल इस मरतबा फिर सीने के करीब आई थी। गुडलैंड पे पड़ने के बाद मैनेज किया वहां पे शॉर्ट कवर में खेलने के लिए। दोनों बल्लेबाज 1 रन से खाता खोलते हुए। स्कोर है 2 रन। क्या मुकाबले आज हुए हैं गवली सर। 2 मुकाबले आखिरी गेंद तक। शिवम माली ने आज इतिहास बना दिया। और पिछला मैच भी कमाल का था। 1 पे 2 चाहिए थे, चौका लगा दिया।
गिरीश पाटिल इम्प्रूवाइज तरीके से हुक कर दिया गेंद को, डीप बैकवर्ड स्क्वायर एक बाउंड्री के बाहर, 6 रन। छह रन से उछलता हुआ स्कोर पहुंचा है 8 पर, 8 विदाउट लॉस। बिल्कुल गेंद के लाइन के अंदर आए। देखिए, आप हुक शॉट जब खेलते हैं तो कम से कम गेंद के लाइन के अंदर या गेंद के से हटकर शॉट खेलना चाहिए। कट के लिए आपको जगह होना चाहिए। जब आप ड्राइव लगाते हैं तो आंखों के नीचे और गेंद के पास जाकर लगाना चाहिए। 8 रन बिना किसी विकेट के, 8 विदाउट लॉस। खेल की शुरुआत होती भी अक्षय 7 पे बल्लेबाजी कर रहे हैं। केतन केने ने 1 रन बना रखा है। कुल स्कोर है 8 रन बिना किसी विकेट के। गेंदबाजी कर रहे हैं गिरीश पाटिल। महंगे साबित हो रहे हैं क्योंकि देर रात के मैचेस आपने देखा किस तरह से वेले और बोरपाड़ा के बीच मैच रहा था 41 का। केतन इस मरतबा बढ़िया ऑन ड्राइव है। आउटफील्ड में खिलाड़ी हैं, दूर से पहुंचे हैं, 1 रन। 1 से स्कोर आगे बढ़ता हुआ जेबी स्पोर्ट गुरसई ए का कुल मिलाकर 9 रन। आने वाले बल्लेबाजों में जंगजू खिलाड़ी हरीश केने का आना बाकी है। देखिए, हरीश केने को भिवंडी प्रीमियर लीग में कम मौके मिले, लेकिन जब भी मिले उन्होंने कमाल की बल्लेबाजी की। वन ऑफ द फाइटर प्लेयर। फुल टॉस गेंद, लैप स्वीप किया है, विकेट एरिया है, गेंद चली गई है सीधा फ्लैट 6। गजब का स्ट्रोक खेला है वहां पे। थोड़ा सा झुके, लैप स्वीप किया, बैकवर्ड ऑफ द स्क्वायर, 6 रन। महंगा ओवर खत्म करते हुए गिरीश पाटिल कुल मिलाकर 15 रन दे डाले। अगली 2 टीमों को तैयार रहना है। सारंगांव स्पोर्ट्स बनाम गावदेवी वडगर। उसके बाद जो 5वां मुकाबला रहेगा साईं विवान बोरपाड़ा। पांचवा मुकाबला रहेगा साईं विवान बोरपाड़ा बनाम अप्पा 11 भड़ोडी के बीच। छठा मुकाबला इस मैच की विजेता और अगले मैच की विजेता, और 7वां मुकाबला चोटी की रहेगा। टॉप ऑफ द टेबल गेंदबाजी में मोर्चे पे लगाया गया है राजा पाटिल को। राजा पाटिल को लगाया, जबकि लग रहा है कि घनश्याम पाटिल को डेथ ओवर में गेंदबाजी दी जाएंगी। पिछले सीजन में ये खिलाड़ी काफ़ी चमका था गेंद और बल्ले दोनों से।
पहली गेंद इस मरतबा जड़ में थी, हल्के हाथों से डीप मिड ऑफ पे वाइडिश में खेला, 1 रन। 16 पे पहुंचा है स्कोर। आप देख रहे हैं खासदार चषक, सुरेश गोपीनाथ मात्रे उर्फ बालिया मामा, सम्राट खासदार भिवंडी लोकसभा के प्रेस्टीज में ये कप खेला जा रहा है, जिसे आप तक लाएं वन मैन शो, डैशिंग डायनामिक विक्की सेठ मात्रे। फिर वाइड यॉर्कर थी, बल्ले के अंदर लगी, पहले बाउंस पे गई विकेट कीपर के पास, कोई रन नहीं। मुकाबला चल रहा है जेबी स्पोर्ट गुरसई ए बनाम सोनू आई वडू नौकर के बीच में। अगली 2 टीमों को टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है, सारंगांव स्पोर्ट्स और गावदेवी स्पोर्ट्स वडगर। खामोश क्रिकेट चलता हुआ, फुल टॉस गेंद, केवल टर्न कर दिया है गेंद को 6 रनों के लिए, केवल बल्ला फेंक दिया था, कमाल का शॉट। वाकई में बालिया मामा 1 नंबर, लेकिन 1 नंबर शॉट भी तो खेला है वहां पर केतन केने ने। स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ 22 पे पहुंचा है, 22 विदाउट लॉस। खेल की शुरुआत होती भी बहुत महंगे साबित हो रहे हैं दोनों गेंदबाज। कुल मिलाकर रन बने 22 बिना किसी विकेट के। सारंगांव में स्पोर्ट्स 2-2 हाथ लेंगे अगले मैच में गावदेवी स्पोर्ट वडगर से। एक और कड़ा मुकाबला, 5वां मैच साई विवान बोड़पाड़ा और अप्पा 11 बड़ोडी के बीच रहेगा। 6ठा मैच, इस मैच की विजेता और अगले मैच की विजेता, और आखिरी मैच टॉप ऑफ द टेबल। रिवर्स खेलने गए थे, वहां पर अपील हो रही है, अंपायर सहमत नहीं। कहते हैं ना लेग बाय कि घी सीधी उंगली से निकालना अगर आसान हो तो टेढ़ा नहीं करना चाहिए। ऑर्थोडॉक्स क्रिकेट जब आप अच्छा खेल रहे हैं तो अनऑर्थोडॉक्स नहीं खेलना चाहिए। देखिए क्रिकेट का ये चार्म, क्रिकेट की ये खूबसूरती, इसका ग्लैमर, इसका अट्रैक्शन कभी भी कम नहीं होगा। किताबों पे धूल जम भी जाए ना तो अंदर की कहानियां नहीं बदलती। 23 रन बिना किसी विकेट के। इस मरतबा स्विंगिंग यॉर्कर थी, जड़ को लगी, गली के बगल से जा रही है। बल्लेबाजों ने केवल 1 रन लिया है, बढ़िया वापसी की थी इस गेंद पे राजा पाटिल ने। 1 रन से स्कोर जेबी स्पोर्ट गुरसई ए का 24 रन बिना किसी विकेट के, 24 विदाउट लॉस। गली में गेंद गई थी, हालांकि गली के चक्कर अच्छे नहीं होते हैं, गली महबूब की हो या गली क्रिकेट की, पकड़े जाने का डर रहता है। फुल टॉस गेंद हवा में चकमा खाया, विकेट कीपर भी बीट हुए हैं। भाग चल रही है, पहुंचे कि नहीं पहुंचे। अंपायर की उंगली आसमान में नजर आ रही है और बैट्समैन आउट। स्कोर इस वक्त 24 पे रुका हुआ है, 24 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। नए बैटर मैदान में आए, जंगजू खिलाड़ी हरेश के ने। ये खिलाड़ी बहुत खास है, बहुत ही फाइटर खिलाड़ी है। मैच कहीं भी रहो, ये खिलाड़ी
छोड़ता नहीं है। सारंग गांव के कैप्टन और गावदेवी स्पोर्ट वडगर के कैप्टन, आपको लास्ट ऑफिशियल कॉल दिया जा रहा है। टॉस के लिए हमारे टॉस बॉक्स से जुड़ जाना है। समय लिया जा रहा है वहां पर। ऑनफील्ड अंपायर दो ओवर की समाप्ति, रन बने 24, विकेट गिरा है एक। हरीश केने अभी अभी आए हैं। केतन केने अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, 2 सिक्सर जड़ चुके हैं, 3 डॉट भी खेले हैं। कुल मिलाकर 6 गेंदों में 13। गेंदबाजी में घनश्याम पाटिल को लगाया गया है। घनश्याम पाटिल को मोर्चे पे लगाया गया है। टीम के कैप्टन भी हैं घनश्याम पाटिल, एक अच्छे ऑलराउंडर हैं। पहली गेंद स्विंग कर दिया है, ये भिंगड़ी है, भिंगड़ी शॉट है। दर्शकों में 6 रन। क्या गेंद घूमी है, व्हाट अ बॉल। बहुत ही तीखा जवाब दिया है वहां पर केतन केने को घनश्याम पाटिल ने। टिप्पा खाने के बाद काफी मोमेंट भी था गेंद में। घनश्याम पाटिल फिर से गेंद को टर्न कर दिया है, गैप में ट्रैवल हो रही है, दूर से खिलाड़ी पहुंचे हैं, रिले फील्डिंग है, लेकिन 2 रन लेने से नहीं रोक पाए हैं। तीसरे के लिए जा रहे हैं और यहाँ पे अपना विकेट फेंक दिया है केतन केने ने, जो कि अच्छी बल्लेबाजी कर रहे थे। चल रहा है, घनश्याम को विकेट तो नहीं मिली है। केतन अच्छी बल्लेबाजी के बाद लौटे। कुल मिलाकर 23 रन उन्होंने बनाए। देखना है बाउंड्री चेक करने का है वहां अंपायर ने, तीसरे अंपायर से बाउंड्री चेक करने के लिए कहा है। अगर वो बाउंड्री नहीं गई है तो बैट्समैन को रोक लिया है तीसरे अंपायर। थर्ड आई हमारे तीसरे अंपायर। बाउंड्री चेक करने के लिए कहा है, उस शॉट को दिखाया जाए। रिले फील्डिंग हुई थी, क्या पांव बाउंड्री पे था या नहीं, दूर से खिलाड़ी आए थे, ये क्लोज व्यू में दिखाया जा रहा है।
दूध का दूध और पानी का पानी करती हुई प्रिंस मूवीज। फिर से उस रिप्ले को हम देखेंगे, अल्ट्रा स्लो मोशन में आता हुआ ये रिप्ले। गेंद हाथ में है, फेंके अंदर, फिर चले गए बाउंड्री के पीछे। अब रिले फील्डिंग के लिए दूसरे खिलाड़ी आ रहे हैं, देखना है कि गेंद अभी भी क्या उनके बदन को लगी या नहीं। इस खिलाड़ी ने भी सेव किया है, इज आउट। अंदर रोका है वहां पर। स्कोर है इस वक्त परेश काबूकर को बताना होगा कि 32। कमाल के खिलाड़ी हैं परेश काबूकर, लेकिन आज उनको मैच काबू में करना होगा, क्योंकि हरीश केने बहुत ही खतरनाक बैट्समैन है इस तरह की सिचुएशन के। उनसे काफी अपेक्षाएं गुरसई को 32 रन 2 विकेट। नए बैटर पंकज भुईरा है, ये भी बहुत चर्चित खिलाड़ी हैं। बालिया मामा चषक जब हुआ था गुंदोली में तो इन्होंने अर्धशतक जड़ा था BC4 में। ये भी बहुत चर्चित खिलाड़ी हैं। ओह, अनप्लेबल यॉर्कर, ये है घनश्याम पाटिल। अनप्लेबल यॉर्कर, झुक गए, सब कुछ उड़ा, धूल उड़ी, लेकिन गेंद भी लगभग फूंक मारती भी चली गई। अनप्लेबल यॉर्कर। अगर ये विकेट रहता तो खासदार कप की सबसे अच्छी गेंद रहती। अनप्लेबल यॉर्कर, घनश्याम पाटिल। इस मरतबा क्रीज में पीछे जाके गेंद को मोड़ा है। 1 रन बैकवर्ड स्क्वाड, एक शॉट में 1 रन से स्कोर 33 पे पहुंचा है। 3 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। तैतीस रन। गेंदबाजी कर रहे हैं घनश्याम, सामना करेंगे पंकज भुईर। इस मरतबा फिर ऑन साइड में खेला है। पहली गेंद पे बड़ा शॉट आने के बावजूद भी घनश्याम ने बहुत कसी भी गेंदबाजी की। 3 ओवर की समाप्ति, रन बने 34 और विकेट गिरी है 2। ये तमाम शामियाने, ये तमाम डेकोरेशन जो आप देख रहे हैं, सूरज मंडप एंड डेकोरेशन वडूनगर की ये देन है, जिसके प्रोपराइटर हैं सूरज काबूकर। मेरे ख्याल से परेश काबूकर के भाई हैं। डेथ ओवर के लिए टीम हैटल होता हुआ और देखना है कि स्ट्राइक पंकज भुईर के पास है। पहले लग रहा था जब केतन खेल रहे थे, उन्होंने अपना विकेट फेंका, लग रहा था कि स्कोर 60 तक जाएगा। अब लग रहा है कि अंडर 50 रह जाएगा। डेथ ओवर में वडूनगर ने गेंदबाजी की कमान हाथ में दी है। भागीरथ मात्रे के हाथ में, भागीरथ मात्रे। देखिए डेथ ओवर आप चाहे पहला करे या सेकेंड इनिंग का करे, डेथ ओवर में 7 मरतबा ऐसा होता है कि गेंदबाज को मुंह की खानी पड़ती है, और 3 मरतबा ऐसा होता है कि गेंदबाज सभी के मुंह बंद कर देता है। भागीरथ मात्रे, पहली गेंद पुल किया, लेकिन कहीं पे निशाना कहीं पे निगाहें। खेलना चाहते थे गेंद को कहीं और, गेंद चली गई कहीं और। रन पूरा होता हुआ
35 पे पहुंचा है स्कोर। 35 ऑन द बोर्ड। भागीरथ मात्रे हरीश केनी के लिए बैकफुट पे गए, शॉट में नहीं है दम, डायरेक्ट थ्रो और हरीश केनी आउट। वक्त नहीं लगता और बदल गया है मैच। कहाँ पे खड़ी थी गुरसई है और कहाँ अब खड़ी दिख रही है। भागीरथ मात्रे अच्छी गेंदबाजी कर रहे हैं डेथ ओवर में। डायरेक्ट हिट हुआ है उसके लिए जो अपना सूरज काबूकर है मंडप डेकोरेशन की तरफ से 500 रुपये। स्विंग किया है, गेंद हवा में है, 3 खिलाड़ी झपट रहे हैं लेकिन गेंद बीच में टिप्पा खाई है। 2 रन आते हुए तन्मय मात्रे के खाते में 2 रन से स्कोर हरेश पंकज ने मारा। आगे बढ़ता हुआ पहुंचा है 37। देखिए सूरज काबूकर जो मंडप डेकोरेटर हैं उन्होंने डायरेक्ट हिट के लिए 100 रुपये का इनाम दिया है, 500 का भागीरथ मात्रे के लिए भागीरथ मात्रे के मात्रे को। राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए इस मरतबा फिर मिसक्यू पुल है। गेंद शॉर्ट वाइडिश फाइन लेग पे पहुंची है और देखना है अंपायर का क्या निर्णय है। बैट्समैन आउट। चारों रन आउट हुए। एक नया कीर्तिमान बनने जा रहा है। चारों के चारों बैट्समैन रन आउट हुए। अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में जिम्बाब्वे के एक इनिंग में 6 बैट्समैन रन आउट हुए, लेकिन भिवंडी का रिकॉर्ड मेयर कप 2006 में जब गौली सर मेरे साथ जुड़े थे, बीसीसी के 6 बैट्समैन सचिन 11 के सामने रन आउट हुए थे। जड़ में गेंद, अच्छा ड्राइव, लॉन्ग ऑफ पे 1 रन। 39 पे पहुंचा है स्कोर। कितनी गेंदें बची है? 1 गेंद बची है। लग रहा था कि 60 होंगे, अब तो 40 के यहाँ पे लाले पड़ गए। क्रिकेट है, इसीलिए क्रिकेट को अनिश्चितताओं का खेल कहा गया है। इसमें निश्चित कुछ भी नहीं है, सर्टियन नहीं है। अगर सर्टियन रहता तो ना ये ग्लैमर रहता, ना ये चार्म रहता। लास्ट ऑफिशियल कॉल है सारंगांव और वडगर। कमाल की गेंद और आउट एलबीडब्ल्यू। कुल मिलाकर बने 39-40 की चुनौती वडूनगर के सामने। आइए चलते हैं अगले टॉस की तरफ। वॉइस ऑफ महाराष्ट्र द पब्लिक फिगर डॉक्टर गौली सर के साथ।
खेलने वाली टीमें सारंगांव स्पोर्ट्स और गावदेवी वडगर। प्रसादजी तांगडी यांना मी विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचं आहे। सारंगाव आणि वडगर, गावदेवी वडगर, चार षटकांची मॅच असणार आहे। दोन्ही कॅप्टन आलेले आहेत। कॉलिंग गावदेवी वडगर संघाचे कॅप्टन करतील। यस, प्रज्वल 11 सारंगाव आणि गावदेवी वडगर। येस सर, कॉलिंग कोण करणार आहे? यांचं म्हणणं हेड, मात्र आलेलं आहे ते टेल। यस सर, प्रसादजी आपलं खूप खूप आभार। टॉससाठी आलाच आपले आणि आपला परिवार, खूप खूप आभार। सर्वात पहिला प्रश्न आहे, कसं वाटलं आयोजन? कारण ही स्पर्धा म्हटली की पहिलं जे नाव येत आहे ते म्हणजे वन मॅन शो विकीसेट म्हात्रे, पहिलं नाव। त्यानंतर अनिल आणि अंकलेश प्रतिष्ठान, आणि त्यानंतर पाहतोय आपण स्वराज्य ग्रुप। कसं वाटलं आयोजन? आयोजन खूप चांगलं आहे आणि आम्हाला इथे खेळायची संधी दिली त्यांच्याबद्दल त्यांचा आभार मानतो। नाणेफेक जिंक मेहनत खऱ्या अर्थाने, आणि अगदी अनिल आणि अंकलेश प्रतिष्ठान त्याचबरोबर स्वराज्य ग्रुपला त्यांनी बरोबर घेऊन हे आयोजन केलेलं आहे। आयोजन तर खूप सुंदर आहे, इथं आम्हाला खेळण्याची संधी दिली त्यांचे आभार। सुरुवातीला बॅटिंग करायची आहे। साधारण किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 50+ जाण्याचा प्रयत्न असेल, कोणाकडनं जास्त अपेक्षा असणार आहे? पूर्ण टीम करून। तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहे। तर मित्रांनो, यानंतर जी मॅच होणार आहे ती प्रज्वल 11 सारंगाव विरुद्ध गावदेवी वडगर। प्रज्वल 11 सारंगाव संघ कॅप्टनने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंग करण्यासाठी गावदेवी वडगर संघाला आमंत्रित केलेलं आहे। दोघांना खूप खूप शुभेच्छा, ऑल दी बेस्ट। आणि आपण जाऊया लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये। त्या ठिकाणी सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक, एक युवा आणि प्रतिभावान समालोचक निशांत पाटील। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। धन्यवाद डॉक्टर गवळी सर। पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत। तुम्ही पाहताय खासदार चषक 2025 चा दैदिप्यमान क्रीडा सोहळा। प्रथम फलंदाजी करत असताना धावफलकावरती जय बजरंग गोरसई ए संघाने धावफलकावरती धावा जोडल्या, त्या 39 धावा आणि 40 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये सोनवाई वडूनवगर या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतात। अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, तुझं पंख दिले देवाने, गे झेप सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवे राने, जा ओलांडून अडथळे सारे। या मॅचमध्ये अनेक सारे अडथळे ओलांडून सोनवाई वडूनवगर टीमला पुढे जायचं आहे। आणि खरं तर 40 धावा जरी असल्या ना, या धावा कमी देखील नाही आणि जास्त देखील नाही, या धावा डेंजरस आहेत। त्यामुळे इथून बॅटिंग करत असताना सुरुवातीपासून चांगलं क्रिकेट खेळावं लागेल, कारण एका बाजूला जय बजरंग गोरसई ए संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि या संघाचं नाव देखील टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर अगदी जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने घेतलं जातं आणि तो संघ देखील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय। सलामीची जोडी मैदानावरती दाखल होत असताना सोनवाई वडूनवगर संघाची आपल्याला पाहायला मिळतोय। एका बाजूला फलंदाज तुम्ही पाहताय मैदानामध्ये, जर पाहिलं तर महत्त्वाची जोडी आहे जे सलामीला आलेत, आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतोय मयूर केने। एक जबरदस्त गोलंदाज म्हणून तो देखील आपण पाहिला, कारण सिटी क्रिकेटमध्ये देखील त्याने आपल्या नावाची छाप सोडली आहे। तो गोलंदाज मैदानावरती षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी मैदानावरती दाखल झालेला आहे। बरोबर 10च्या सरासरीनं या मॅचमध्ये धावा करायच्या आहेत सोनवाई वडूनवगर या टीमला। एका बाजूला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय दिनेश आणि एका बाजूला घनश्याम। घनश्याम चर्चेमध्ये राहिला आहे, कारण अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची वर्णी लागते। विथ द बॉल, विथ द बॅट तो चांगला परफॉर्मन्स देत असतो। खरं तर या मॅचमध्ये त्याला शांत डोक्याने बॅटिंग करायची आहे। जरूर 40 धावा असल्या ना, तरी या धावा डेंजरस आहेत आणि त्यामुळे इथून चांगला खेळ करावा लागेल।
दरम्यान मास पाटील यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. स्ट्रायकिंग एंडला तुम्ही दिनेशला पाहता आणि नॉन स्ट्राईक एंडला घनश्याम हा फलंदाज पाहायला मिळतो आणि बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिला मयूर केने हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. व्यासपीठावरती जर पाहिलं तर धर्मेंद्र तांगडी साहेब उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. संदीपजी तांगडी, प्रसादजी तांगडी जे स्वराज्य ग्रुपचे अध्यक्ष आहेत, किरणजी तांगडी, सर्वांचं हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाज तयार, पहिलाच बॉल या मॅचमध्ये आणि स्ट्रायकिंग एंडला दिनेश या खेळाडूला तुम्ही पाहताय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल चॉप करण्याचा प्रयत्न, जबरदस्त चेंडू होता, वेगवान चेंडू. पंचांकडे आशापूर्ण नजरेनं पाहिलाय, पंचांचा स्पष्ट नकार. पहिल्या चेंडूवरती अगदी जर पाहिलं तर इम्प्रेस केलं गोलंदाज मयूर केनेनं. अगदी खोलात टाकला होता, चॉप करण्याचा प्रयत्न राहिलाय दिनेशचा, अपयशी ठरले. पहिला चेंडू डॉट या मॅचमध्ये. रंगतदार सामना पाहायला मिळेल कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि बलाढ्य दोन्ही संघामध्ये एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल या मॅचमध्ये. पुन्हा एकदा मयूर केने, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ हाफ ट्रॅकर होता, हुक करण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेगला फिल्डर आहे. ओ कॅच टपली या मॅचची पहिली विकेट. फलंदाज दिनेश निघालेत परतीच्या प्रवासाला, फलंदाज बाद. अखूट टप्प्याला चेंडू होता, हुक करण्याचा प्रयत्न आणि ते जर पाहिला तर फटका फसला होता. शतरक्षक होते, शॉट फाईन लेगला आणि त्यांच्या माध्यमातून हा झेल टिपला आणि पहिला धक्का या मॅचमध्ये बसतोय. टीम सोनूआई वडूनगर या टीमला काय गोलंदाजी करतायत मयूर केने, इम्प्रेस करतायत या षटकामध्ये. पहिला चेंडू डॉट आला, तदनंतर अर्ध्या विकेटवरती हा चेंडू टाकला आणि ते जर पाहिलं ना तर त्यांनी विकेट प्राप्त केली. दिनेशला बाद केलं या मॅचमध्ये कारण पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतायत. नवीन फलंदाज सहयोग मैदानावरती दाखल होतोय, परंतु मयूरचं कौतुक करावं लागेल. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती त्यांनी शांत ठेवलं. फलंदाज दिनेशला बाद केलं, थोडासा दबाव निर्माण त्याच्यावरती देखील झाला. 40 धावांचं टार्गेट आहे आणि पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर विकेट प्राप्त केली. पुन्हा एकदा मयूर केने बॉलिंग ट्रॅकवरती, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला सहयोग हा फलंदाज पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. यावेळेस मोठा फटका सहयोगच्या बॅट मधून स्क्वेअर लेग रिझम मध्ये खेळलेट फिल्डर डाऊन द बॉल. आणखीन एक विकेट, फलंदाज बाद. सहयोग देखील निघालेत परतीच्या प्रवासाला. लोकप्रिय नेता ते तुम्ही दबाव टाकतात फलंदाजांवरती कारण धावाच येत नाही आहेत. इथून जर पाहिलं तर चांगली बॅटिंग करावी लागेल, सिंगल डबल्स घ्यावे लागतील. फक्त मोठे फटके म्हणजे क्रिकेट नाही आहे. तुमच्याकडे टायमिंग लागतं, तुमच्याकडे धीरो दातत्व लागते, भक्कम तंत्र लागतं. वेल प्रसंगी गवंडी ज्या पद्धतीने विटेवर वीट ठेवून भिंत उभी करतो ना, अगदी तशाच प्रकारे धावेवर धाव बनवून धावांची भिंत तयार करावी लागते. आणि विकेट जर टर्निंग असेल ना तर वळणाऱ्या चेंडूचं मन ओळखावं लागतं आणि बाउन्सर असेल ना तर बाउन्सरवर स्वार व्हावं लागतं. अगदी तसंच काही या मॅचमध्ये वडूनगर टीमला करावं लागेल कारण पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 2 विकेट या टीमच्या आपल्याला पाहायला मिळतात. कौतुक करावं लागेल मयूर केनेचं, काय जबरदस्त गोलंदाजी करतोय या मॅचमध्ये. नवीन फलंदाज परेश काबुकर मैदानावरती दाखल होत आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. हो फुलटॉस चेंडू होता, चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर आहे, वेगाने सिंगल कंप्लीट करतोय. सेन्सिबल क्रिकेट या मॅचमध्ये दाखवते परेश काबुकर. व्हेरी फर्स्ट बॉल तो फेस करत होता, अगदी फुलटॉस चेंडू होता परंतु डोकं शांत ठेवून फक्त त्यांनी डिफेन्स केला. एका धावेवरती परावर्तित केलं. त्याला ठाऊक आहे या अगोदरचे 2 फलंदाज बाद झालेत, इथे मला शांतपणे खेळावं लागेल आणि अगदी तसंच काही क्रिकेट त्यांनी दाखवलंय. लिटिल मास्टर सुनील गावस्कर
सर नेहमी म्हणतात तुम्ही जेव्हा पहिला चेंडू फेस करताना तेव्हा बॅटच्या मध्ये घेणं गरजेचं असतं, कारण तदनंतर तुमचा आत्मविश्वास वाढत असतो. अगदी तसंच काही या मॅचमध्ये परेशने केलंय आणि त्याच्या बॅटमधून एक धाव या मॅचमध्ये आली आहे. संघाची धावसंख्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 1 धाव तुम्ही पाहता. मयूर केने पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्रायकिंग एंडला घनश्याम आपल्याला पाहायला मिळतोय. हो, घनश्यामसाठी आडव्या बॅटने केले, स्क्वेअर लेग रिझनमध्ये चेंडूला टर्न केला, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, फिल्डिंग चांगली आहे, फक्त सिंगलच मिळते या चेंडूवरती. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे 2 या आकड्यावर. काय गोलंदाजी केली आतापर्यंत, 5 चेंडूवरती फक्त 2 धावा आणि 2 विकेट मयूर केनेने प्राप्त केल्या. इम्प्रेस करतोय, अगदी आपल्या नावाला शोभणारा खेळ तो मैदानावरती दाखवतोय. का माझ्या नावाची चर्चा केली जाते, पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध केलंय. दरम्यान जीत पाटील यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वडगडचा टायगर पुढच्या मॅचमध्ये ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती, मयूर केने बॉलिंग ट्रॅकवर, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस देखील विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, आणखीन एक झेल, आणखीन एक विकेट. फलंदाज परेश काबूकर बॅक टू द पॅव्हिलियन. फटका होता आणि स्वतःच्या गोलंदाजीवरती मयूर केनेनं आणखीन एक झेल या मॅच मध्ये टिपलाय. वा, काय गोलंदाजी केली आहे पहिल्या षटकामध्ये. इम्प्रेस करतोय मयूर केने, आपल्या नावाला शोभणारी गोलंदाजी त्यांनी केली आहे, अफलातून गोलंदाजी. कारण पहिल्या षटकामध्ये 3 गडी बाद, फक्त आणि फक्त 3 धावा धावफलकावरती तुम्ही या मॅच मध्ये पाहताय. इथून जर पाहिलं तर चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण येणारे 18 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि आला कुठे, कारण या मॅचमध्ये मयूर केनेनं कमबॅक करून दिलाय. मॅचच्या इनिशियल ओव्हरमध्ये, अर्थातच पॉवर प्लेच्या षटकामध्ये अफलातून गोलंदाजी त्याची राहिली आहे आणि अगदी तो इम्प्रेस करतोय. 18 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. सोनूआई वडूनगर या टीमला. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तनय मात्रे आपल्याला पाहायला मिळतो आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे घनश्याम हा फलंदाज. घनश्यामला या मॅचमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल, जबाबदारीनं खेळावं लागेल. असं म्हणतात ना, जबाबदारी ही वय पाहून येत नाही, परंतु तुमचे खांदे मजबूत करून जाते आणि घनश्यामचे खांदे मजबूत आहेत. या मॅचमध्ये अगदी आपल्या नावाला शोभणारा खेळ त्याला करावा लागेल. चला, बी फास्ट, जास्त वेळ खर्च करू नका, नम्रतेची विनंती आहे. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर तुम्ही पाहताय. येणारे 18 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. गोलंदाज तनय मात्रे बॉलिंग ट्रॅकवरती, लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हो, स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. वा, काय चेंडू टाकलाय, दर्जेदार चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाजाला रीड केलंय आणि तदनंतर चेंडू टाकलाय. इथे देखील चेंडू आलाय डॉट. काय गोलंदाजी करतायत, फलंदाजाला रीड केलं जातं, कारण स्विचचा फटका खेळण्यासाठी घनश्याम तयार होते, अगदी ओळखलं आणि तदनंतर हा चेंडू टाकला. पुन्हा एकदा गोलंदाज तनय मात्रे. हो, इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला, यष्टिरक्षक डाऊन द बॉल, प्रयत्न करतात रिले झेल, आणखीन एक धक्का या मॅचमध्ये. या मॅचची मोठी विकेट, घनश्याम देखील निघालेत परतीच्या प्रवासाला. 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. बाद केलाय. जो फलंदाज महत्वाचा होता वडूनगर संघासाठी, त्याला देखील बाद केलाय. नवीन फलंदाज धीरज धुमाले मैदानावरती दाखल होतोय. इथून भागीदारी करावी लागेल. खरं तर भागीदारीची आवश्यकता आहे, सिंगल डबल्स घ्याव्या लागतील आणि चांगली भागीदारी करावी लागेल या मॅचमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. हो, यावेळेस पाहिलं तर चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. स्क्वेअर लेग रिझनमध्ये चेंडूला टर्न केला, पुलचा फटका खेळला होता, कंट्रोल पुलचा हा फटका होता फलंदाजाच्या बॅटमधून आणि ते एकच धाव मिळते या चेंडूवरती. संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे 4 या आकड्यावरती. तब्बल 40 धावा या मॅचमध्ये बनवायच्यात आणि आतापर्यंत 4 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. चांगल्या दर्जाची गोलंदाजी, घातक आणि भेदक गोलंदाजी पाहायला मिळाली.
पुन्हा एकदा तने मात्रे आतापर्यंत या षटकामध्ये त्यांनी जबरदस्त गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस पाहिला तर बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी षटकार येतोय फलंदाजाच्या बॅटमधून. बादलच्या बॅटमधून या मॅच मध्ये षटकार येतोय. काय जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केला. इथे जर पाहिलं तर सलग 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले ना तर सूरज काबूकर यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक वडूनगर टीमसाठी. आणि इथे जर पाहिलं तर बादलच्या बॅटमधून हा षटकार आलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. क्षमस्व 9 धावा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न. रायझिंग डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर टेक ऑफ घेतोय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. इथे आणखीन एक चेंडू डॉट येतोय. तन्मय मात्र कमबॅक करतात. मागील चेंडूवरती षटकार आणि लगेच त्यांनी इथे डॉट बॉल टाकलाय. ही कला आहे गोलंदाजाची. गोलंदाजी कला आहे. आणि या कलेला मोठं करायचं असेल ना तर तुमचं कौशल्य वृद्धिगत करायचं असेल ना तर त्याच्यासाठी काही नियम आहेत आणि त्या नियमाचं पालन देखील तुम्हाला करावं लागतं. सराव करावं लागतं आणि अगदी खूप चांगला सराव गोरसई संघाच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतंय. तने मात्र पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. राऊंड विकेटने खोलला टाकलाय. वाह काय जबरदस्त चेंडू. आणखीन एक चेंडू डॉट येतोय. सलगचा दुसरा चेंडू डॉट या मॅच मध्ये. काय गोलंदाजी केली आहे गोलंदाजानं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. तने मात्र देखील या षटकामध्ये इम्प्रेस करतोय. 2 षटकांचा इथे खेळ संपलाय आणि 40 धावांचा टार्गेट पूर्ण करत असताना आतापर्यंत सोनवाई वडूनगर या संघाने धावफलकावरती धावा केल्या. त्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 धावा म्हणजेच येणारे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. अफलातून सामना पाहायला मिळतोय. 40 धावा धावफलकावरती होत्या आणि तिथून गोलंदाजी करत असताना गोलंदाजानं भरपूर जास्त इम्प्रेस केला. कौतुक करावं लागेल मयूर केनेचं. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये अफलातून गोलंदाजी त्यांची राहिली आणि तने मात्रेनं देखील फक्त आणि फक्त आपल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी. येणारे 12 चेंडू आणि 31 धावांच्या आवश्यकता. काय सामना रंगला. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य गोष्ट साध्य करायची असेल ना तर तुम्हाला अभ्यास करावा लागतं. साधना करावी लागते. निष्णात व्हावं लागतं त्या गोष्टीमध्ये. परंतु इथे जर पाहिलं तर सोनवाई वडूनगर संघाची फलंदाजी जर पाहिली तर या मॅचमध्ये अतिशय खराब राहिली आहे. कुठेतरी सरावाचा अभाव दिसतोय की काय असंच काही प्रश्न पडला. परंतु इथून 12 चेंडूमध्ये 31 धावा कराव्या लागतील. मैदानावरती जर पाहिलं तर बादल त्याच्या बॅटमधून षटकार आलाय आणि एका बाजूला धीरज धुमाले हा फलंदाज देखील एक पाहायला मिळतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पंकज भोईर. राईट आर्म ओव्हर द विकेट. धीरजसाठी खोलात टाकला होता परंतु चांगला ड्राईव्ह कव्हर क्षेत्रामध्ये कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्रिकेटचं मादक सौंदर्य करणारा फटका धीरजच्या बॅटमधून या मॅचमध्ये आला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 10 या आकड्यावरती. 10 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता या मॅचमध्ये. प्रत्येक धावेसाठी संघर्ष सुरू आहे कारण गोलंदाजी चांगल्या दर्जाची होते. अचूक टप्पा अचूक गती आणि अचूक वेगामध्ये गोलंदाजी करतात. पंकज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. बादलच्या विरोधात इथे जर पाहिला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फिल्डर येत आहेत पोहोचतायत चेंडू अडवतायत परंतु इथे सेकंडचा कॉल आहे. बादल आलेत परंतु कॉलिंग खराब आहे आणि इथे धावबाच्या स्वरूपात इथे मोठी घिसाडगाई केली बादलनं आणि धावबाच्या स्वरूपात तो बाद झालाय. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये. फलंदाज बाद. खरं तर बादलच्या बॅटमधून षटकार देखील आला होता. धीरज आणि बादलमध्ये कॉलिंग खराब राहिली होती. पहिली धाव वेगाने घेतली होती. दुसरी धाव घेण्यासाठी बादल पुढे आले. धीरज तयारच नव्हते आणि एकाच एंडला दोन्ही फलंदाज आणि धावबाच्या स्वरूपात आणखीन एक विकेट या मॅचमध्ये. बादल देखील बाद होत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 10 या आकड्यावरती. येणारे 8 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 11 धावा धावफलकावरती. क्षमस्व गुणलेखकाच्या माध्यमातून थोडीशी चुकी होते. 11 धावा धावफलकावरती
8 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी धावा बनवायच्या त्या मॅचमध्ये. 29 धावा. यावेळेस आडव्या बॅटने खेळलेत. स्क्वेअर लेग रिझनमध्ये चेंडूला टर्न केला. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. फक्त एकच धाव मिळते. एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे ती 12 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी करतायत. याही षटकामध्ये मोठा फटका खेळू देत नाही. या चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतायत आणि इथून जर पाहिलं तर भावेश भगतला जबाबदारीनं खेळावं लागेल. त्याच्याकडे देखील मोठे फटके खेळण्याची क्षमता आणि अगदी जर पाहिलं ना तर या मॅचमध्ये मोठ्या फटक्यांची गरज आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पंकज भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 टाकतोय ओव्हर द विकेट. हो, यावेळेस आडव्या बॅटनं पुल करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन मिळालेलं नाही आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे तिथे. सिंगल मिळाले. सेकंडचा कॉल होणार नाही आहे कारण या अगोदर फलंदाज धावबाज झालेत आणि इथे एकच धाव घेतली. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे ती 13 या आकड्यावर. 13 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे म्हणजे अजून हा सामना जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. पाच चेंडूचा खेळ झालेला आहे. क्षमस्व. गुणलेखकाच्या माध्यमातून थोडीशी चुका होत आहेत. क्षमस्व, माफ करा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवरती. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती पंकज. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेतलाय आणि इथे एक धाव मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती. लेग बायच्या सुरुवात धाव मिळाली आणि 14 या आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतोय. म्हणजेच आता येणारे 7 चेंडू असतील या मॅचमध्ये आणि सामना जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत त्या 26 धावा. बाबा बाबा पंधरा धावा धावफलकावरती आणि येणारे 7 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता. सात चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. सात चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. षटक संपले. चला सामन्याला सुरुवात करा. 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी सोनवाई वडूनगर या टीमला. चला सामन्याला सुरुवात करा. सोनवाई वडूनगर संघ. 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये 2 धावा मयूर केनेच्या विरोधात आणि तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 6 धावा. पहिल्या चेंडूवरती सिंगल, तदनंतर रनआउट आणि एक सिंगल, तदनंतर बाईच्या स्वरूपात एक धाव, सिंगल सिंगल आणि तदनंतर लेग बाईज. 6 धावा या षटकामध्ये.
एका चेंडूचा खेळ बाकी आहे कारण 5 चेंडू झालेले आहेत. थोडीशी मिस्टेक होते. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 14 धावा धावफलकावरती आणि एका चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. चला सामन्याला सुरुवात करा कारण अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. पंच आपण देखील चेंडू मोजायचे आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती पंकज आपल्याला पाहायला मिळतोय आणि आतापर्यंत त्यांनी या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केलेली आहे. संघाची धावसंख्या जर जाऊन पोहोचली आहे ती बरोबर 14 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवरती पंकज राईट आर्म ओव्हर द विकेट ना स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहायला मिळते भावेश. यावेळेस पाहिलं तर रनवेमध्ये थोडंसं अडथळला, स्वतःला रोखलं. इथून जर पाहिलं तर मोठे फटके खेळावे लागतील भावेशला. 2 मोठे फटके या मॅचमध्ये ठोकावेच लागतील कारण मोठ्या फटक्यांची गरज आहे. आतापर्यंत फक्त आणि फक्त 14 धावा धावफलकावरती. त्यामुळे इथून मोठा फटका येणं फार गरजेचं आहे आणि ते कार्य मैदानावरती भावेशला करावा लागेल. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर फेस आणि अगदी लॉंगांच्या मध्ये हा चेंडू जातोय. फिल्डर आहे तिथे, फक्त सिंगल मिळते आणि सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे ती बरोबर 15 या आकड्यावरती. येणारे 7 चेंडू आणि धावा बनवायच्या त्या 25 धावा. 7 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि आला कुठे, कारण सुरुवातीला जर पाहिलं ना तर 24 चेंडूमध्ये 40 धावा बनवायच्या होत्या या मॅचमध्ये, परंतु काय जबरदस्त गोलंदाजी राहिली. गोलंदाज मयूर केंद्राने इम्प्रेस केलं. त्याच्या षटकामध्ये भरपूर कमी धावा. तनय मात्रेनं देखील चांगली गोलंदाजी केली आणि पंकज भोईर देखील चांगली गोलंदाजी करत होते मागील षटकामध्ये, त्याने देखील इम्प्रेस केले. बॉलिंग ट्रॅकवरती पवन मात्रे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 7 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. मगाशी देखील अशाच प्रकारचा सामना झाला होता मानकोली आणि स्वयंभू पायगाव या 2 संघामध्ये. 7 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता होती आणि त्या धावा मानकोली संघाने बनवल्या होत्या. त्यामुळे या धावा देखील बनवू शकतात, परंतु फलंदाजांना मोठे फटके या मॅचमध्ये खेळावे लागतील. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पवन राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चेंडूला स्लाइस केलाय. पॉइंटच्या डोक्यावर एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळते. बॉल जातो डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या अगदी पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला भावेशच्या बॅटमधून. अशाच प्रकारे मोठे फटके त्याला लागतील. बॅकफुटला गेले ऑन द टोज आणि तदनंतर जर पाहिलं तर स्लाइस केला बॉलला आणि सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. 4 धावांसाठी. या 4 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 19 या आकड्यावरती. येणारे 5 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 21 धावा. एका बाजूला संघ पाहताय सोनूआई वडूनगर संघ आणि एका बाजूला संघ पाहायला मिळतोय जय बजरंग गोरसई ए संघ. तुम्ही पाहताय काय मॅच रंगली आहे. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार भावेशसाठी. इथे जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर फेस मध्ये फिल्डर आहे तिथे. चांगली फिल्डिंग. सेकंडचा कॉल आहे परंतु सिंगलच मिळेल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 20 या आकड्यावरती. येणारे 4 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. लाजवाब गोलंदाजी राहिली. खरं तर सुरुवातीच्या फलंदाजांनी न दिलेली साथ आणि या मॅचमध्ये गोलंदाजांनी दबदबा निर्माण केला असंच म्हणावं लागेल, कारण भागीदारी झालेली नाही आहे. लवकर फलंदाज बाद झाले आणि इथून धावाच झालेल्या नाही आहेत वडूनगर संघासाठी. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट.
यावेळेस आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळ गॅप मध्ये बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे, बॉल सीमारेषा ओलांडतोय, बॉल सीमारेषा पार, येतोय चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला. आडव्या बॅटनं हा फटका खेळले होते. पूलचा फटका फलंदाजाच्या बॅटमधून आलाय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 24 या आकड्यावरती. येणारे 3 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. आणखीन काही मोठे फटके खेळावे लागतील. इथे जर पाहिलं तर फटका मोठा आलाय फलंदाज धीरजच्या बॅटमधून. सुरुवातीला त्याने संघर्ष केला परंतु त्याच्या बॅटमधून हा चौकार येतोय. येणारे 3 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती पवन मात्रे स्लॉग वरती षटक हाताळतोय. 3 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पवन मात्रे, स्ट्रायकिंग एंडला धीरज हा फलंदाज पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून देखील मागील चेंडू वरती चौकार आलाय. खोलवर टप्प्याला चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह परंतु समोरच्या दिशेने चेंडू येतोय मिड ऑफला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वरून पुढे येत आहेत आणि इथे जर पाहिलं तर सिंगलच मिळते आणि या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोचली आहे 25 या आकड्यावरती. येणारे 2 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त खेळ केला जय बजरंग गोरसई ए संघाने या मॅच मध्ये. गोलंदाजी चांगली राहिली. 40 धावांचं टार्गेट सोनवाई वडूनगर संघासमोर. अगदी असं वाटलं होती की सहजरित्या हा सामना जिंकेल वडूनगर संघ, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी केली या मॅच मध्ये. सातत्याने विकेट घेतले आणि दबाव निर्माण केला. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो. खोलवर टप्प्याला चेंडू, इथे चेंडू आलाय डॉट. म्हणजेच काय सामना अगदी जय बजरंग गोरसई संघाच्या बाजूने गेला. 1 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि आला कुठे. या मॅच मध्ये जर पाहिलं तर वर्चस्व गाजवतोय जय बजरंग गोरसई ए संघ. अफलातून गोलंदाजी या संघाची पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू ऑन साइडला टर्न केला परंतु हा सामना जिंकला जय बजरंग गोरसई ए संघानं. अभिनंदन अभिनंदन जय बजरंग गोरसई ए. हार्ड लक टफ लक सोनवाई वडूनगर. हार्ड लक परेश काबूकर, हार्ड लक घनश्याम, हार्ड लक भावेश. आपण देखील चांगला खेळ केला परंतु फलंदाजी करत असताना दमखम दाखवता आली नाही या टीमला आणि हा संघ या मॅच मध्ये पराभूत होतोय. तर मॅन ऑफ द मॅचचा हिरो या मॅच मध्ये ठरला आहे. अगदी जर पाहिलं तर त्याच्या बॅटमधून फलंदाजी करत असताना तब्बल 23 धावा आणि अप्रतिम बॅटिंग त्याने केली. तोच ठरला या मॅचचा हिरो. अर्थातच केतन केने ठरलेत या मॅचचे हिरो. आणि भागीरथ आपण देखील यायचं आहे. आपल्याला परेश काबूकर यांच्याकडून पारितोषिक देखील आहे 500 रुपयाचं. ते देखील आपण स्वीकारायचं आहे. तर नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचचे हिरो राहिलेत केतन केने. त्यांच्या बॅटमधून 9 चेंडूमध्ये 23 धावा आणि तोच राहिला या मॅचचा शिल्पकार. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित केला जाईल. मी किरणजी तांगडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करायचा आहे. नैना तांगडी जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेले मेडल, तदनंतर आकर्षक कॅप विकासजी मुकादम यांच्या माध्यमातून आणि ती देखील आपण परिधान करायची आहे. तदनंतर नवना तांगडे यांना विनंती करतो की आपण आकर्षक ट्रॉफी देखील वितरित करायची आहे केतन केनेला. काय जबरदस्त फलंदाजी त्याची राहिली. तब्बल 23 धावा त्याच्या बॅटमधून. केतन थांबायचं आहे. केतन खरं तर पहिला सामना तुम्ही खेळत होता अंडर फ्लड लाईट. चांगली बॅटिंग तू केलीस 23 धावा, परंतु तू वगळता इतर फलंदाजांना चांगली बॅटिंग करताच आली नव्हती. 39 धावा झाल्या होत्या आणि तब्बल 40 धावांचं टार्गेट होतं. एकंदरीत सामना जिंकाल हा आत्मविश्वास तुमच्याकडे होता का आणि एकंदरीत तुमच्या खेळाविषयी? तसं म्हणायला गेलं तर आमचे काही खेळाडू प्रॅक्टिसमध्ये पण नव्हते आणि सामना 40 धावा झालत्या तर आम्हाला माहीत होतं का आम्ही जिंकू. आमच्याकडे गोलंदाज आहेत तसे.
कसं वाटलं या खेळपट्टीवरती खेळताना, कारण या अगोदर देखील गोरसे संघ या मैदानावरती भरपूर वेळा खेळलाय, गोरसे ए देखील खेळलाय आणि गोरसे बी देखील खेळलाय. एकंदरीत या मैदानावरती खेळताना तुमचा अनुभव कसा राहिला आणि विकी शेठ म्हात्रे यांचं आयोजन कसं वाटतं? आयोजन तर खूपच चांगलं आहे आणि आम्ही या ग्राउंडवर दरवर्षी खेळतो आणि आमचा परफॉर्मन्स चांगलाच असतो या ग्राउंडला. पुढच्या मॅचमध्ये काय संघामध्ये काय बदल पाहायला मिळतील? कारण गोरसे संघ जर पाहिला तर मोठा संघ आहे, भरपूर सारे क्रिकेटर त्या गावातून येत असतात. काही पुढच्या मॅचमध्ये नवीन गोलंदाज नवीन फलंदाज पाहायला मिळतील? बघू मॅचच्या नुसार सिच्युएशन. बेस्ट ऑफ लक हा होता केतन केनी आणि तो ठरला मॅन ऑफ द मॅचचा हिरो. आपण पुन्हा एकदा जाऊया समालोचन कक्षामध्ये. त्या ठिकाणी असतील व्हॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवळी सर. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद निशांत पाटील. तर पहिल्या फेरीतली शेवटच्या मॅचकडे आपण वळतोय. प्रज्वल 11 सारंग विरुद्ध गावदेव वडघर, दोन संघामधील मॅच. प्रज्वल 11 सारगाव संघ कॅप्टनने टॉस जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि गावदेव वडघर संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. प्रवेश 11 गावदेव वडघर विरुद्ध प्रज्वल 11 सारंगाव.